समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपला परिवार मानून या ठिकाणी गणपत शेठ गायकवाडांनी काम केलं। या कल्याणपूर्वचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे गणपत शेठ यांच्या माध्यमातून झालं। सातत्याने संघर्ष करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, चेहरा बदलला पाहिजे, याकरता काम करणारे गणपत शेठ गायकवाड आज याच मतदारसंघामध्ये आपण सुलभाताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, मला हा विश्वास आहे गणपत शेठचं जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील, हा मला या ठिकाणी विश्वास आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की आज या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या माध्यमातून शास्त्रीकराचा प्रश्न असेल, या ठिकाणी 100 फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल, श्रीमलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय असेल, नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा विषय असेल, बैठ्या चाळीमध्ये SRAचे क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल, सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून गणपत शेठ लावून धरायचे। आणि त्यामुळेच आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन झालेलं आपण बघतोय। खरं म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आपलं जे सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपलं सरकार जनसामान्यांकरता सातत्याने काम करते आहे। शिंदे साहेब असतील, मी असेन, अजितदादा असतील, आम्ही सगळे रात्रंदिवस सामान्य माणसाला काय दिलासा देता येईल या संदर्भातला प्रयत्न करतो। आपलं सरकार हे गतीचं सरकार आहे, आपलं सरकार हे प्रगतीचं सरकार आहे। नाहीतर आपण महाविकास आघाडीचं सरकार बघितलं, हे गतीचं सरकार तर ते स्थगितीचं सरकार होतं, ज्या सरकारमध्ये सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत होतं। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आता इलेक्शन कमिशन कुठेही आम्ही गेलो आमच्या बॅगा तपासतात, त्या ठिकाणी आमच्या सोबतच्यांच्या बॅगा तपासतात। आता बॅगा तपासल्या तर काय वाईट झालं, या ठिकाणी त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय आहे? पण 2 दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली, माझी बॅग। अरे होतं काय घबाड, एवढं काय घाबरताय? बॅग तपासली तर काय फरक पडला? अरे माझी बॅग तपासली ना, नांदेडच्या एअरपोर्टवर तपासली, कोल्हापूरच्या एअरपोर्टवर तपासली। आम्ही नाही त्याचा इश्यू तयार केला, आम्ही नाही त्या ठिकाणी रडारड केली बॅग तपासतात बॅग तपासतात। बंधू भगिनींनो, आता यांच्या जवळचे सगळे विषय संपलेले आहेत, आता रडारड करण्याची वेळ आलेली आहे। आता रडारड करून या ठिकाणी मत मागण्याचं काम हे करतायत। खरं म्हणजे आपण पाहू शकता, आपल्या सरकारने मुंबई असेल, MMR रिजन असेल, या रिजनचा चेहरा बदलवला। मागच्या काळात 2014 ते 19 आपल्याला सरकार चालवायची संधी मिळाली। या MMR रिजन मध्ये 350 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार करण्याचं काम आपण सुरू केलं। आज आपण पाहू शकतो, मग अटल सेतू असेल, कोस्टल रोड मुंबईचा असेल, या ठिकाणी आपला विरार अलिबाग कॉरिडॉर असेल, या सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या आवागमनाकरता व्यवस्था तयार करण्याचं काम आपण केलं। जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं ते आपण सगळे पाहू शकतो। पण मधल्या 2.5 वर्षामध्ये केवळ आणि केवळ स्थगिती देऊन या सगळ्या कामांना थांबवण्याचं काम हे माननीय उद्धव ठाकरेंच्या सरकारने केलं। आज आपण हे बघतोय, आपल्या सरकारने ज्या योजना आणल्या
दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना आज आपल्या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत। ओबीसी करता वेगळं मंत्रालय आपण तयार केलं आणि आमच्या ओबीसीच्या मुलांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, त्या ठिकाणी फी प्रतिपूर्ती मिळाली पाहिजे, हॉस्टेल मिळालं पाहिजे, हे काम आपण केलं। आणि त्याच वेळी आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना बार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फेलोशिप मिळाली पाहिजे, परदेशी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, हे काम आपण करून दाखवलं। आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांना चांगल्या नामांकित शाळांमध्ये शिकता यावं याकरता योजना आणली। 50,000 विद्यार्थी आज चांगल्या नामांकित शाळांमध्ये शिकतात, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होत आहे। आमच्या भटक्या विमुक्तांकरता घरांची योजना आपण आणली। प्रत्येक समाजाच्या घटकाला विकासाकडे नेण्याचं काम